आज सकाळी सकाळी अशी छान रेडी झाले, कारण आईबाबांना घेऊन जायचं आहे मला डोळ्यांच्या हॉस्पिटलला त्यांचा आय चेकअप करायला. सो त्याआधी इथे नाश्ता करून घेतला आणि निघालो. सर आम्ही आलो आहे लायन्स आय हॉस्पिटल, जे की संभाजीनगरला आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. सो तिथे आलो, नंबर लावलेला होता. आईबाबांचं सगळं डोळ्यांचं चेकअप झालं आणि सगळं ओके आहे. त्यानंतर तिथूनच शोरूम जवळ होतं, तर इन्शुरन्स काढायचा होता गाडीचा, ते सुद्धा काढून घेतलं आणि मग आलो घरी. घरी येऊन जेवणं आराम ते केलं. आणि आजकाल जरा वातावरण चेंज झालं आहे. जेवढं कडक ऊन पडतं तेवढंच रात्री थोडा गारवासुद्धा आहे. आणि थंडी पडली की मला शिंकांचा फार त्रास, कारण मला आहे ॲलर्जिक सर्दी. धूळ असेल, थंड वातावरण असेल किंवा भाजी फोडणीला जरी घातली तरी मला फार शिंका येतात. सो तेच आज मला इथे कंटिन्यू शिंका येत होत्या, त्यामुळे मस्त असा आल्याचा चहा घेतला. तेव्हा कुठं बरं वाटलं. मला डॉक्टरांकडे जायचं आहे, पण कधी मुहूर्त निघतो माहिती नाही. सो वीकेंड आहे, सॅटर्डे संडे असला की इतका मुलांचा गोंगाट असतो ना, खाली खूप आवाज असतो आणि आमच्या सोसायटीमध्ये भरपूर मुलं आहेत. त्यानंतर मेघाचा फोन आला. सांचूनी छान अशी चाट बनवली होती, ती खायला मला बोलवलं. सो खूप टेस्टी अशी चाट बनवली होती, ती एन्जॉय केली. त्यानंतर घरी आली आणि रोजचाच प्रश्न की आज काय बनवू जेवायला. सो इथे मस्त मेथीचं बेसन केलं. सो मी असं घोटून बेसन करते, तुम्ही कसं करता मला नक्की सांगा. खूप टेस्टी होतं हे बेसन. सो आजचा बेत हा होता. जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग ह्या दोघा बापलेकांचं असं इथे मस्ती सुरू होती. आजकाल कबड्डीच्या मॅचेस सुरू आहेत, तो कबड्डीचं भूत आमच्यावर सवार आहे. तो ते मॅचेस बघून झाल्या की इकडे यांची कबड्डी सुरू होते. सो सध्या एक्झाम झाली आहे, तर ही एनर्जी आहे. सुट्ट्या लागल्यावर काय होईल काय माहिती. सो असं सगळं आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.